काल एका अभिनेत्रीचं जाणं मनाला चटका लावून गेलं, पण मृत्यू अंतिम सत्य आहे असं व्हायला नको होतं. चला तर यावरून आपण असं शिकायला पाहिजे काही कुणाच्या तरी जाण्याने, की आयुष्य खूप क्षणभंगूर आहे, त्याचा शेवट कधी होईल सांगता येत नाही. म्हणून मनात राग, द्वेष, क्लेश, किलमिट काही ठेवायचं नाही, सगळं विसरून जायचं आणि पुढं चालायचं. ब्राह्मणाच्या आजीने मला निमंत्रण दिलं होतं गणपती बाप्पाच्या दर्शनाला या म्हणून. मग त्यांच्या तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी मला जळाले हे कळल्यावर झाडपोला म्हणून औषध दिलं. माझ्या गणपती बाप्पाला रोज त्या फुलं दिली आणि त्यासोबत अत्तरही थोडंसं लावायला दिलं. मी छान त्यांचं दर्शन पण घेतलं आणि खरं सांगू माझं याच वयाच्या लोकांशी जमतं, कारण माझ्या अनुभवास आले. एक जर सोडली ना माझी मैत्रीण, तर बाकीचे जे लोक आहेत ना माझ्या ज्या पण अनुभवात आले ना ते लोक, एक तर बघा या वयाच्या आपल्या वयाच्या लोकांची मैत्री केली ना, एक तर त्यांच्याकडे जास्त इस्टेट प्रॉपर्टी असेल तर ते त्याच्या आपल्यावर रोप झाडतात, त्यांना त्याचा मोठेपणा असतो, मग ते आपल्याला कमी लेखतात. आणि आपल्याकडे जर जास्त असेल तर आपलं राहणीमान, आपलं वागलं बोलणं हे सगळं त्यांना खटकतं आणि मग ते आपल्यावर जळतात. हे सगळं मी अनुभवातून शिकले हो. या गोष्टींवर माझा कधीच विश्वास नव्हता. त्यामुळं आपण बघा कधी आपला कोणी अपमान केला काही केला त्याचं प्रत्येकाचं उत्तर द्यायची गरज नाही. आपली चूक झाली म्हणायचं, मान्य करायचं आणि पुढं चालत राहायचं. आपण प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं गरजेचं नसतं, त्या गोष्टीचं उत्तर तो परमेश्वर द्यायला बसलेला आहे. त्यामुळे आपल्याकडे जे नाही आहे ते एक दिवस आपल्याला नक्की मिळणार. आपल्या झालेल्या अपमानाचा बदला परमेश्वर एक दिवस नक्की घेणार आहे, हे कायम लक्षात ठेवायचं. रामकृष्ण हरी.